खूप टेस्टी होतात, तर तुम्ही नक्की ट्राय करा। एक मध्यम आकाराचा नारळ घ्यायचा, तो आपल्याला फोडून घ्यायचा आहे। त्याचे तुकडे करून खोबरं काढून घ्यायचं आणि खोबरं काढून त्याच्यामागचा जो काळा भाग आहे तो काढून घ्यायचा आणि असे बारीक तुकडे कट करून घ्यायचे आणि नंतर ते मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं अशा पद्धतीने। आता आपण कढई ठेवली आहे, कढईमध्ये टाकलं आहे खोबरे आपल्याला छान भाजून घ्यायचं आहे। बघू शकता तुम्ही खोबरे आपले भाजून झाले, कलर चेंज झालाय आणि खोबरेही सुटसुटीत झालेले आहे। आता आपण ऍड करूयात मँगो पल्प, तोही आपल्याला छान मिक्स करून घ्यायचा आहे। गॅस हा मध्यम आचेवरतीच ठेवायचा। आता आपण ऍड करूया साखर 4 चम्मच, आता ऍड करूयात मिल्क पावडर अर्धी वाटी, तेही आपण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आणि हे सगळं मिक्स झाल्यानंतर आपलं हे सारण हे थोडं पातळ होतं, तर ते छान ड्राय होईपर्यंत आपल्याला मध्यम गॅसवरती भाजून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण एका बाउलमध्ये काढून थंड करून घ्यायचं आहे आणि आता आपण त्याचे छोटे छोटे लाडू वळून घेऊयात। आणि सुक्या खोबऱ्याचा हा चुरा आहे, त्याच्यामध्ये आपण वरतून कव्हर करून घेऊयात। खूप मस्त लाडू बनतात, तर तुम्ही आंब्याचा सीझन आहे तोपर्यंत हे लाडू ट्राय करा।